ए दीदी, चीटिंग करू नकोस. पहिला माझं रँक तर भर. ए खोटं नका बोलूस, मी तर आत्ताच भरलं होतं. ए काय झालंय? हां, भांडू नका. मला सांगा, अशी एक वस्तू मला सांगा की आपण जी रोज वापरतो पण त्याचा कधी नीट विचार सुद्धा करत नाही. माझी क्रिकेट बॅट. पैसे अर्थातच. बरोबर, पैसे. पण तुम्हाला माहिती आहे पैसे कसं काम करतात आणि पैसे इतके महत्त्वाचे काय आहेत ते? नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे की त्याचा उपयोग आपण सामान खरेदीला लागतो. बरोबर, पण पैशाच्या वापरापेक्षा त्याच्या मागे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. पैसे मिळवायचे कसे, बचत कशी करायची, पैसे खर्च कसे करायचे, पैसे वाढवायचे कसे, आणि हे सगळं समजून घेणं म्हणजे आर्थिक साक्षरता. आर्थिक साक्षरता इतकी महत्वाची का आहे? आर्थिक साक्षरता आपल्याला चांगला निर्णय घ्यायला मदत करते, भविष्याचं नियोजन करायला शिकवते आणि कर्जासारख्या समस्यांपासून वाचवते सुद्धा. मग मला शिकवा ना बाबा. नक्की, पण तुझी आई यातली खरी तज्ञ आहे, तीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. हो हो, अमनचे बाबा मी शिकवेन हो त्यांना. आत्ताची नारी सगळ्यांवर भारी, मी शिकवते. माझ्या कुटुंबासोबत तुमचं सुद्धा आर्थिक साक्षरतेच्या या प्रवासात स्वागत आहे. चला सुरुवात करूया. चला सुरू करूया. पैशांचा इतिहास शिकायचा आहे ना आपल्याला. सुरुवातीला आपण शिकूया की पैसे अस्तित्वात येण्यापूर्वी लोक व्यवहार कसे करायचे. खूप पूर्वी लोक बार्टर सिस्टम वापरायचे. अमन, तुला माहिती आहे का बार्टर सिस्टम म्हणजे काय? म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. अगदी बरोबर. लोक वस्तू किंवा सेवा एकमेकांशी थेट बदलायचे. उदाहरणार्थ, जर माझ्याकडे धान्य असेल आणि मला भाजीपाला हवा असेल तर मी माझ्याकडचे धान्य बदलून भाजीपाला घेणार. पण समजा त्या व्यक्तीला धान्य नको असेल तर? म्हणूनच बार्टर सिस्टमची अडचण होती. प्रत्येक वेळी तुम्हाला जे हवं आहे ते समोरील व्यक्तीकडे मिळणं कठीण व्हायचं. ही समस्या सोडवण्यासाठी लोकांनी नाणी शोधली. सुरुवातीला ते सोने, चांदी किंवा तांब्याची नाणी वापरायचे. आणि आता आपल्याकडे नोटा आणि डिजिटल पेमेंट आहेत, बरोबर ना? हो बरोबर. कालांतराने पैसे अधिक सुलभ झाले. आज आपण डिजिटल पेमेंट करतो, जसं UPI, ऑनलाईन बँकिंग देखील वापरतो. म्हणजे पैसे आल्याने व्यवहार जलद आणि सोपे झाले. बरोबर. पैशांचा इतिहास समजून घेणं आपल्याला त्यांच्या महत्त्वाच्या जाणीव करून देतं आणि त्याचा हुशारीने वापर कसा करायचा ना हे शिकवतं. आता आपण एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, गरज आणि इच्छा. तुम्हाला माहिती आहे का गरज म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याशिवाय चालणार नाही. अगदी बरोबर. गरज म्हणजे अन्न, कपडे, निवारा आणि शिक्षण हे जीवनासाठी आवश्यक असतात. आणि इच्छा म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला हव्याशा वाटतात पण त्यांच्याशिवाय आपण जगू. बरोबर? वा, अगदी बरोबर. या वस्तूंना गरज आणि इच्छा या स्तंभामध्ये वर्गीकृत करूया. आता आपण या वस्तूंपासून सुरू करूया. ही वही? हे शाळेसाठी आहे, म्हणजे गरज. बरोबर. आणि ही गाडी? ही नक्कीच इच्छा आहे. आणि हे बिस्किट्स? हे तर खायची गोष्ट आहे ना, म्हणजे गरज आहे. बिस्किट गरज असू शकतात जर दुसरं काही खायला नसेल तर, पण साधारणपणे ती इच्छाच असते. म्हणजेच गरज आणि इच्छा फरक कळल्याने आपण पैशांचे हुशारीने उपयोग करू शकतो. हो, आधी गरजा पूर्ण करणे महत्त्वाचं आहे आणि मग इच्छांसाठी बचत करणं हा स्मार्ट मार्ग आहे. मी माझ्या क्रिकेट बॅटसाठी बचत करेन, ती माझी इच्छा आहे. वा, खूप छान योजना आहे. नेहमी गरजांची काळजी घ्या आणि नंतर तुमच्या इच्छांसाठी बचत करा. आता गरजा आणि इच्छांबद्दल शिकून झालं, तर आता बचत कशी करायची याबद्दल शिकूया. तुला माहिती आहे का बचत कशी करायची? म्हणजे माझ्या गल्ल्यात पैसे ठेवणे. हो, अगदी बरोबर. बचत म्हणजे तुमच्या कमाईतून काही भाग बाजूला काढून ठेवणे, जो तुम्ही भविष्याकरता वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेता येऊ शकतात आणि आपत्तीसाठी तयार राहता येतं. पण बचत इतकी महत्त्वाची का आहे? बचत तुम्हाला आर्थिक सुरक्षितता देते. आता कल्पना करा, तुमच्या सायकलचं टायर पंक्चर झालं आणि दुरुस्त करायला पैसे लागले तर? जर तू बचत केलेली असशील तर चिंता करायची नाही, खर्च सहज करू शकता. म्हणजे बचत आपल्याला अनपेक्षित गोष्टींसाठी तयार ठेवतो. अगदी बरोबर. बचत तुम्हाला तुमचं क्रिकेट बॅट किंवा कुटुंबासोबत सहल
यासारखी उद्दिष्ट गाठायला मदत करते. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसे तुम्ही बँकेत पैसे साठवू शकता. बँक तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात आणि त्यावर व्याजही देतात. त्यामुळे तुमची बचत वाढते. म्हणजे जितकी जास्त बचत करू तितके भविष्य सुरक्षित होईल. हो, बचत करणं हे सुरक्षित आणि आनंदी भविष्याचं पहिलं पाऊल आहे. मी आता जास्त बचत करणार. वा, हाच आत्मविश्वास खूप चांगला आहे. प्रत्येक छोटी बचत मोठा फरक करू शकते. आपण बचतीबद्दल शिकलो, तर बँकांबद्दल सुद्धा जाणून घेऊया. लोक बँकांचा वापर का करतात माहिती आहे का तुम्हाला? पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी. हो, अगदी बरोबर. बँका तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात, पण त्यापेक्षाही खूप काही करतात. त्या लोकांना पैसे वाचवायला, खर्च करायला आणि गरजेप्रमाणे उधार घ्यायला सुद्धा मदत करतात. उधार हे कसं काम करते? जर कोणाला मोठ्या प्रमाणात पैसे लागले, जसं की घर खरेदीसाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर ते बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. हे पैसे हळूहळू परत दिले जातात आणि त्यावर थोडं अतिरिक्त व्याज सुद्धा भरावं लागतं. आणि आपण बँकेत वाचवलेले पैसे काय करतात? बँक तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि त्यावर व्याजही देते. म्हणजे तुमचे पैसे तिथे हात न लावता हळूहळू वाढत जातात. आणि बँका तुम्हाला डेबिट कार्ड सारखी साधनही देतात, ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे कधीही वापरू शकता. म्हणजे बँका आपल्याला पैसे वाचवायला, खर्च करायला आणि गरजेप्रमाणे मिळवायला मदत करतात. हो, बँक आपल्याला आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. मला लवकरच एक बँक अकाउंट खोलायचं आहे. लवकरच होईल. बँका कशा काम करतात हे तुम्ही समजून घेतलंय, त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे हुशारीने व्यवस्थापित करता येतील. आता आपण बँक महत्त्वाच्या का आहेत हे समजले, तर बँकांच्या मूलभूत गोष्टी जाणून घेऊया. लोक बँकेत कोणत्या प्रकारची खाती ठेवतात माहिती आहे का? एकापेक्षा जास्त प्रकारचे खाते असतात. हो, 2 प्रकारची खाती असतात, बचत खातं आणि चालू खातं. बचत खाते तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यावर व्याज मिळवण्यासाठी उत्तम आहे. आणि चालू खाते कशासाठी असते? चालू खाते प्रामुख्याने व्यावसायिकांकरता असतं, जे दैनंदिन व्यवहारासाठी वापरतात. या खात्यावर व्याज मिळत नाही, पण तुम्ही कधीही पैसे काढू शकता किंवा जमा करू शकता. मी तुम्हाला एक गंमत दाखवते. हे आहे डेबिट कार्ड. ते तुमच्या बँक खात्यातील पैसे दुकानात खरेदीसाठी किंवा ATM मधून काढण्यासाठी वापरता येतं. हे खूप छान आहे. पण हे काय? हे क्रेडिट कार्ड आहे. याचा वापर करून तुम्ही बँकेकडून पैसे उधार घेऊ शकता, पण ते वेळेत परत करणं महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. आणि ही कागदपत्रे कशासाठी असतात? हे आधार कार्ड आणि हे पॅन कार्ड यासारखी कागदपत्र तुमची ओळखपत्र म्हणून काम करतात. बँक खाते उघडण्यासाठी किंवा कर्जासाठी अर्ज करताना याची खूप गरज लागते. आई, माझ्याकडे पण एक कार्ड आहे. कुठलं? स्कूलचं ID कार्ड. म्हणजे खाती, कार्ड्स आणि कागदपत्रे यामुळे बँकाचे वापर करणे सोपे होते. हो, या मूलभूत गोष्टी माहीत असल्या ना तर बँकिंग करणं सहज आणि सुरक्षित होतं. काय कसं चाललंय शिक्षण? खूप छान चाललंय बाबा. आम्ही बँक खाती आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकत आहोत. आणि पैसे बार्टर सिस्टम पासून कसे विकसित झाले तेही समजले. आता एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्या, पाणी वगैरे प्या आणि मग पुन्हा सुरू करा. आतापर्यंत आपण 21व्या शतकातल्या कौशल्यांची मूलतत्व, तर्कशक्ती, समस्या सोडवणं, प्रकल्प आधारित शिक्षण आणि जीवन कौशल्य शिकलो, जी व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पुढच्या भागात आपण तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य आणि पर्यावरण साक्षरता यांचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग करायचा ते पाहणार आहोत. या रोमांचक प्रवासात सोबत राहा.